हा अशोक गोवारी, याला मी काम दिलेलं. हा कुठला आहे काय माहिती नाही, परंतु याचा फोटो माझ्याकडे आहे. याला मी 9 लाखात काम दिलेलं, पण त्या 9 लाखाचे त्यांनी 9 लख्खा करून टाकलं. हे बघा, आता इथे मी स्टाईल लावल्या त्याच्यामुळे हे बघा, इथे पण ह्या साईडला पण स्टाईल व्यवस्थित होऊ शकत नाही. इकडे पण बघा किती गॅप आहे, बघा बघा बघा, हे बघा. हा पूर्ण ओलंबा म्हणजे काय हे त्याला माहितीच नाही. हे सगळं काम हे बघा. आता इकडे बघा, या आउटसाईड व इकडे कमी तिकडे जास्त. हे बघा, हे बघा, हे बघा, हे बघा कसं काम करायचं आणि कसं ते स्टाईलवाल्यांनी कसं बिचाऱ्यांनी काहीतरी काही करून तर काहीतरी केलेलं आहे. आणि जुनं प्लॅस्टर तर खडवतच नाही. हां, त्याचे पूर्ण पैसे वाचवत होतो. ते सगळं पूर्ण पैसे वाचवतो. आता हे बाथरूमची पण बघा, बाथरूमलासुद्धा एवढं ह्याच्यात म्हणजे काय ते सांगतात का आम्ही लावू कसं लावू, कुठलीच ओलंब्यातच नाही आहे कुठलीच स्टाईल. तिथे माझं सिमेंट वगैरे जास्ती जाणार आहे मटेरियल. असा हा अशोक गोवारी मेस्त्री आहे. ह्याला कोणी काम देऊ नका, ही माझी नम्र विनंती आहे. खूपच म्हणजे काय, हे बघा. आता ही दारकससुद्धा, ही दारकस हे बघा, हे बघा, हे किती ह्याच्यात आहे. ही दारकस इकडे लावू शकत असता त्याने, छोटी वीट लावली असती ना त्यांनी केलं असतं, पण नाही. त्याला लाद्यांचं काम माझ्याकडून पाहिजे होतं म्हणून त्यांनी हे असं मुद्दामून असं केलेलं आहे. हे बघा, हे बघा. आता हे हा एवढा मीठ, हा ही जर त्यांनी सिंगल वीट वापरली ती छोटी, त्याच्या आतमध्ये तो घेऊ शकला असता. पण जाणून बुजून घरमालकाला त्रास देणं हा त्याचा उद्देश आहे. नाही बघा, सगळं बघा ना. आता ही छोटी मला पायरी तोडायला लागली, ही बघा. आता समजा आम्ही इथून जाताना किती मला अडचण होणार आहे. हे असं सगळं याचं काम आहे. हे बघा, काहीच म्हणजे कुठलंच काम ओलंब्यात नाही आहे. बैठेसुद्धा आता इकडे बघा, आता तुम्हाला दाखवतो. ही कंप्लीट भिंत आली असती, प्लेन भिंत यायला पाहिजे होती, परंतु या माणसाने पूर्णपणे जाणून बुजून, कारण याच्याकडे काय कुठल्या कारागिरी टिकतच नाही. मग तो त्याच्याकडे जे गौंडी असतात ना, म्हणजे ते काय बोलतात त्याला, गौंडी नाही ते बिगारी म्हणजे माल कालवणारे वगैरे, त्यांच्याकडून काम करून घेतो. असा आहे हा मेस्त्री अशोक गोवारी. तर कृपया याला कोणी काम देऊ नका, ही माझी नम्र विनंती आहे. आणि दिलं तर तुम्ही खूप पस्तावाल.